खालीलपैकी दंत तालव्य वर्णाचा गट ओळखा. ठीक आहे, बघा ही सर्व स्पर्श व्यंजने दिलेली आहेत आपल्याला आणि या स्पर्श व्यंजनामधले तुम्हाला माहिती आहे की 5 गटामध्ये आपण वर्गीकरण करतो, 5 वर्गामध्ये त्याचं विभाजन करतो. ठीक आहे, आणि मग त्यातला हे जे गट दिलेले आहेत आपल्याला त्यापैकी कोणता दंत तालव्य उच्चार आहे हे बघायचं आपल्याला. क ख ग घ. ठीक आहे, हा पहिला वर्ग आहे. पहिल्या वर्गातील किंवा क वर्गातील व्यंजन आहेत मित्रांनो आणि यांचा उच्चार कंठ्य असतो, म्हणजे आपल्या कंठातून त्यांचा उच्चार होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ट ठ ड ढ हे जे आहेत हे मूर्धन्य आहेत. ठीक आहे, मूर्धेला जी आपल्या मुखामध्ये वरच्या भागात कठोर तालू आणि कोमल तालू यांच्या मध्ये असते. ठीक आहे, त्यांना त्या मूर्धेला जिभेचा स्पर्श होतो आणि ट ठ ड ढ यांचा उच्चार होतो, म्हणून त्यांना मूर्धन्य म्हणतात. च छ ज झ हे मात्र आपलं उत्तर आहे, यांचा उच्चार तालव्य आहे. च वर्गाचा उच्चार तालव्य. आपला च छ ज झ म्हणताना आपल्या जिभेचा स्पर्श कठोर तालू लावतो, पण लक्षात घ्या की च छ ज झ याच वर्णांचा याच व्यंजनांचा उच्चार दंत तालव्य सुद्धा होतो. दुसऱ्या वर्गातील हे जी 4 व्यंजन आहेत यांचा उच्चार 2 प्रकारे होतो, तालव्य आणि दंत तालव्य. जेव्हा यांचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श कठोर तालूला होतो आणि उच्चाराच्या शेवटी य येतो तेव्हा तो तालव्य उच्चार असतो, आणि जेव्हा यांचा उच्चार करताना ठीक आहे आपल्या जिभेचा स्पर्श समोरच्या वरच्या दाताच्या मागच्या बाजूला आणि कठोर तालूच्या समोरच्या बाजूला त्याच्या मध्ये म्हणजे वरच या भागाला होतो तेव्हा तो उच्चार दंत तालव्य असतो. आणि दंत तालव्य उच्चार करताना च छ ज झ च्या मागे अ येत असतो, शेवटी अ येत असतो आणि तालव्याच्या शेवटी य येतो. ठीक आहे, प प ब ब हे ओष्ठे आहेत तुम्हाला माहिती आहे, आणि म्हणून आपलं जे उत्तर आहे ते आहे सी च छ ज झ. ठीक आहे, तर यांचे उच्चार तालव्य पण होतात आणि दंत तालव्य पण होतात. ओके, उच्चार स्थानानुसार मग यांचा उच्चार आपण तालव्य पण करू शकतो किंवा दंत तालव्य सुद्धा करू शकतो. ओके, यस.